या बी सांगितले मला लगीन करायचं नाही म्हणून, आणि गंगूताई बी म्हणती लगीन करायचं नाही म्हणून. आता आपलं लगीन होत नाही. मी तुझा मामा आहे आणि तू माझी भाची आहेस. खरं सांगताय? आता पत्र तरी हेच खरं आहे. असं असेल तर मी बोलेल तुमच्याशी. लगीन ठरलं असं तर बोलली नसतीस होय? वय असं का? समधी तुम्हाला खोळा म्हणतात, कोणीच तुमची कड घेत नाही. त्या बाळ्याचं काहीतरी करायला पाहिजे. तोच हाय ह्या समजा माग. काहीतरी करायला पाहिजे, पण करत काहीच नाही आपण. काही करत नाही ना, होतच नाही न काही. म्हणजे आपल्या बाजूनं काही होत नाही. अयो मला काय वाटतं देवप्पा, आधी तो मयप्पा आपल्या बाजूने होता त्यामुळे बाळूवर आपलं नियंत्रण होतं, आणि आता मयप्पा आपल्या बाजूने नाही त्यामुळे तर नाही. बरोबर हाय पंचा तुझं. काहीतरी करून त्या मायप्पाला आपल्या बाजूने करायला पाहिजे. तोच त्या बाळ्याला धाकात ठेवून. मग काहीही करून मयप्पाला आपल्या बाजूने वळवले पाहिजे. आणि तसेही बाळूचे आणि मयप्पाचे फारसे जमत नाही. अय्या, मयप्पाला आपल्या बाजूने वळवून बाळूच्या विरोधात उभे करायला फार अडचण येणार नाही. ज्ञानोबा 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 तुकाराम. काय नाता भाऊ, अहो काय झालं? बरं वाटत नाही वय? तसं काय नाही, उन्हानं वाईच अंधारी आली म्हणून बसलो बघ. अहो उन्हाचं कशापायी बाहेर पडायचं, घरात बसायचं मडकी बनवीत. तेच करीत होतो. एकाला मडकं द्यायचं होतं म्हणून घरातनं बाहेर पडलो, आणि घराला जाताना अंधारी आली बघ. काय गप्पा चालल्यात वय? तसं काय नाही, वाईच अंधारी आली म्हणून बसलो होतो. हा, उन्हाचा तडाखा काय साधा आहे का? वय काय जावय बापू, काय म्हणताव? अहो आम्ही काय म्हणायचं हा? तुम्हीच म्हणा. तुमच्या गावात लय काय काय घडत असते. आता काय सांगायचं तुम्हासनी? यो त्याच्या कानात काहीतरी बोलतोय, त्यो याच्या कानात काहीतरी बोलतोय, समजा असंच चाललंय. वय नाही तर काय बी कारण नसताना बाळूवर येतात समधी. अरे पण त्यानं काय केलं नाही तर कशापायी येतात त्याच्यावर? अरे मायप्पा, असं काय बी नाही. आपला बाळप्पा लय गुन्हे आहे बघ. लोक उगा त्याच्यावर खार खाऊन असत्या. वय मग आता तर लयच काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे आता काय झालं आहे? म्हणजे तुम्हासनी काही कळलंच नाही वय? अरे कशाबद्दल बोलतो आहेस? अरे देवाप्पानं पंच पुण्यांदा एक झाली आहेत. पण त्यांच्यात लय मोठं भांडण झालं होतं. आता लागली एका ताटात जेवाया. वय वय आता दोघांनी बी समजून चुकलं असेल का एकमेका बिगर आपलं काहीच होणार नाही. तुम्हाला एक सांगू का, त्या दोघांचं एक होणं गावासाठी चांगलं नाही. आणि बाळप्पाची तर आता लय काळजी घ्यायला पाहिजे, कारण ते दोघं बी बाळप्पावर डूब धरून आहे. नको नको. हेनरी, हेनरी, अयो तू आलीस. अयो बरं झालं तू आलीस. अयो तुझाच विचार करतो तुम्ही वैजंता. यो
ते एक विचारायचं होतं. विचारू? बोला. अयो ते सुभद्राचा काही निरोप? नाही, काही निरोप नाही हा तिचा. आणि तुम्हाला बरी काळजी तिची. अयो काळजी नाही, असंच विचारलं. येऊ का पंच? अयो हे आत येण्याच्या आधी विचारायचं असतं रे पोपटा. बरं झालं आलास. का काही झालं आहे का? अयो कुठे काय झालं आणि काय व्हायला पाहिजे म्हणतो मी? अयो माझी मान दुखत होती म्हणून म्हंटल बरं झालं आलास. अयो मान दाबून दे. देतो. मानायचं राहू दे. काही सांगायला आलास की असंच? काय सांगायचं असं काय नाही, पण बाळूच्या घरी काहीतरी चाललं आहे. अयो यो अशी कशी बातमी देतोस रे पोपटा? आम्ही काय समजायचं? नीट सांग की. अहो काहीतरी चाललं आहे म्हणजे नेमकं काय चाललं आहे हे मला बी नक्की सांगता यायचं नाही, पण काहीतरी चाललं आहे हे नक्की. तुला कोणी सांगितलं रे? आता सांगाय काय पाहिजे, समजतच की. मधीच एकदा गंगी आलती, परत निघून गेली. त्याच्यानंतर पुन्हा आले तर समजानं घेऊन आली. म्हणजे काहीतरी चालू आहे ना. आता तिकडे काय चालले आहे याची माहिती पण आम्हीच काढायची काय? जा माहिती काढ. आणि आजकाल कामात लक्ष नसते तुझे. अयो हा हे बरोबर आहे. काय लग्नाचा विचार मनात येतो, मग कामाकडे लक्षच राहत नाही. अयो आलास परत त्या लग्नाच्या विषयावर. अरे पोपटा तुझं लग्न लावून देणार मी, तुझं घर बसवून देणार. पण आता त्यांच्या घरात काय चाललं त्याची माहिती काढून आण. हो ग. भय होय काय म्हणतोस? जा लगेच. आता म्हणजे लगेच कसं जाऊ? म्हणजे ते काय मला असं घरात घेऊन बसवून मानपान करून मग मला समजा सांगते का? ए तात्या, निघ म्हणलं की लगेच निघायचं. निघ आणि जी माहिती मिळेल ती लगेच घेऊन ये. आता तुम्ही म्हणताय सा तर जातो. पंचाची मान दुखत होती, दाबून दिली असती. जाऊ दे. हेनरी, अव ध्यान कुठं आहे? कसला एवढा विचार करता ह्याचा? गावात काहीतरी विपरीत घडणार आहे. असं का बोलताय? आणि काय घडणार आहे? काय घडणार ते काय ठाव नाही, पण घडणार आहे. म्हणजे काय आहे ते सांगा तरी. यो पंच आणि देवप्पा पुण्यांदा एक झाली आहेत. मग काय झालं? अगं ती दोघं एक झाली म्हणल्यावर काहीतरी विपरीत घडणारच. हो असं काय बी होणार नाही. उगा काहीतरी विचार करू नका तुम्ही. नाही एवढं भांडून मी ती दोघं एक झाली म्हणजे नक्कीच काहीतरी शिजत असेल. शिजू दे, काय शिजायचं आहे ते. आपण कशात बी पडायचं नाही. आपण कशात पडायचं नाही म्हणलं तरी बी ती दोघं गप राहिलं का? म्हणजे उगा आपल्याला काय करणार आहेत ते? आपल्याला नाही, पण बाळ्यावर चिडून आहेत दोघं. नाही का? आता बाळून त्यांना कुठं काय केलं हाय? त्या मलप्पाच्या पोरीचं लगीन जुळवून दिलं म्हणून पण चिडून आहे.
त्या देवप्पाच्या रागाला काही एक कारण आहे का? मलप्पाच्या मध्ये पडू नग म्हणल्यावर बाळूनं काय बी केलं नाही. आणि तर देवप्पाला काय केलं आहे त्यानं? नाही केलं म्हणून काय झालं? डोसक्यातनं राग जाय ना ग का? मग आता हेच मी त्योच विचार करतो आहे. बरं आपण याची काळजी घ्यायची म्हणलं तर त्यो गप राह ना ग का? आपण बोलू त्याच्याशी. बाळू, ए बाळू, लगेच कशा बाई बोलवती आहेस? आपण बोलतो आहे ना व. असू द्या. काय काय बस इथं ये. आता काय केलं आहे बाळू ना? काय नाही. तर बाळू, ते देवप्पा आणि पंच आता एक झाला आहे. आणि आमासनी असं वाटतं हाय का तुला काहीतरी करणार. तेव्हा तू जरा ते काय करणार आहेत? त्यासनी पुरं झाला आहे. त्यासनी भांडाय दम नाही, काय व्हाय दम नाही. ती दोघं एक झाली हे तुला कसं ठाव? समजलं मला, समजतो. बाळू, तुला कसं समजलं? कावड्यानं सांगितलं मला. मी म्हणलं ना त्यासनी मी बोलता येतंय. चेष्टा करतो आहेस का आमची? चेष्टा नाही करत, खरं ते सांगतो आहे. हे बघ बाळू, आधीपासूनच ते तुझ्यावर खार खाऊन आहेत. आणि आता एक झाला आहेत म्हणल्यावर तर काहीतरी करणार असं बाचं म्हणणं आहे. तेव्हा तू त्यांच्या कंच्या बी गोष्टीत मधी पडू नग. मी कशा पाहिजे त्यांच्या गोष्टीत पडू? तेच येतात मध्ये. तू थोडं दिवस काय बी करू नग, म्हणजे त्यासाठी कारण नाही मिळायचं. उग डोस केला तरास नग. इथे एक एक गोष्ट निस्तरूस्तर नाकी नऊ येत आहेत. त्यात उग भर नग अजून. त्यांचा काय गोंधळ चालायचा तू चालू दे, आपण ध्यान द्यायचं नाही. आणि ते काय चुकीचं करत असतील तर? अरे तुला बाळू, ते चुकीचं करू दे नाही तर बराबर करू दे. तू नका ध्यान देऊ. न प्रत्येक गोष्टीत असं आडवं लावणं बंद कर जरा. तुझ्या भल्यासाठी सांगतो आहेत ना व. ऐक की, भलं होईल. बर माझा चल. तू हो मोर, मी आलो. काय मंगळू? अरे कसला विचार करतो हायस एवढा? काय नाही. अरे बोल, काय बोलायचं असेल ते बोल. मग चिडताल तुम्ही? अरे नाही चिडायचा बाबा, बोल. ओ देवाप्पा, तुम्ही जे काय करत असता त्याच्यावरच शंका येते आहे मला. म्हणजे तुम्हाला ते खरंच काय येतं का नाही तेच समजा ना मला. अरे लई गोष्टी शिकलो हाय म्या. तुला सांगितलं तर खरं बी नाही वाटायचं. गोष्ट? कोणत्या गोष्टी? लई हाय ती. एक एक दिसत्याल बी आणि समजत्याल बी. आणि तू जर त्या लायकीचा झाला तर म्या शिकवण बी तुला त्या. ते ना ग, हे तर तुम्हाच नाहीच काय जमाना. मी शिकून तरी काय करू? ते सोडा. कुणी शिकेल आहे तुम्हाच नाही? माझ्या गुरूंनी. गुरु कोण आहे देव? ए मंगळू, नीट आदबीनं बोल. लई मोठं आहेत ते. त्यांच्याबद्दल वाईट वंगाळ बोलल्यालं तिथं बसून समजतं आहे त्यासनी. तिथं तिथं म्हणजे कुठं? अरे हिमालयात लई ताकद आहे त्यांच्याकडं. कोणाचं नाव घेऊन नुसतं डोळं मिटलं तरी बुडाखाली आग लागती बघ त्याच्या. एवढी ताकद आहे त्यासनी? वय, अरे काय भी करता येत आहे त्यासनी. आज जर ते हित असते
या बाळ्याला असा सरळ केला असता का पुण्यांदा डोळं वर करून आपल्याकडे बघायची ताकद झाली नसती त्याची. अहो काय सांगता काय ते बाप्पा? वय मग बोलवा कितीच नाही तर. आता न येळ आली तर बोलू. ए गुरुदेव, झालंच आहे आता. गंगे, अगं कुठं हरवली आहेस एवढी? काय नाही, विचार करते हाय समजा ठीक चाललं हाय का नाही. चाललं आहे की, समजा तर ठीकच आहे. असं ना बघ, म्या बाळू बद्दल बोलते आहे. आता बाळूनं काय केलं? उगा तुम्ही समधी त्याच्यावर आळ घेत जाऊ नका. हा, मला बी असंच वाटतं आहे. प्रत्येक वेळी बाळू काय करतोच असं नाही, उगा त्याच्यावर आळ घेतला जातो दरवेळी. गंगे, बरी आहेस ना व? नाही, त्याच्या बाजूनं बोलती आहेस म्हणून म्हणलं. त्याच्या बाजूने न बोलायला म्या का त्याची वैरी आहे का? भन आहे ना व? वय, पण लई दिस झालं त्याच्या बाजूनं बोलली नाहीस म्हणून म्हणलं. बर, काय विचार करते आहेस त्याच्याबद्दल? तुम्ही समधी म्हणता हाय का सत्तीचं बाळू संगट लगीन लावायचं, पण म्या नाही म्हणते म्हणून तुम्ही तो विषय सोडून दिला. ह्या समध्यात म्या कुठं चुकत तर नाही ना व? तुझं तुला समजायला लागलं हाय ते चांगलंच आहे. ह्या बाळूला ओळखते का नाही? हा, माझा ऐकशील तर त्यो सत्तीला लई जीव लावल. हा हा, मला बी तसंच वाटतं आहे. आता तो देवाप्पा सत्तीला घेऊन जायला आला होता तेव्हा बी बाळूनच तिला वाचवलं होतं. आता उगा गावातली लोक त्याला खुळा म्हणतात म्हणून आपण बी म्हणायचं का? हे कसं बोललीस? त्यो खुळा नाहीच, मला ठाव आहे. हा, जरा वेगळा हाय पण खुळा नाही. सत्तीला ह्या घरापेक्षा चांगलं घर नाही मिळायचं. आता बाळूमुळंच मला नगं वाटत होतं, पण बाळू सांभाळेल तिला, नका काळजी करू. आता तुला बी वाटतं आहे ना व? वय, आणि तू आणि बाहेर की तिला सांभाळून घ्यायला. आणि मला ठाव आहे माझ्या सत्तीवर तुम्ही लेकीवानी जीव लावाल. मी तयार आहे या लग्नात. गंगे, अगं तू लग्नाला तयार झाली आहेस? माझा तर विश्वासच बसना झालाय. पांडुरंगच पावला म्हणायचा. नाही म्हणून मला लई मोठी चूक करणार होते बघ. बरं झालं की एक डोळा उघडलं माझं. चल, समद्यासनी सांगू, समदे लई खुश होता. चल. हो, असं जायचं का म्हणता ऐसा? मग काय करायचं? ज्यासाठी आलो होतो तो विषय पुण्यांदा काढायचा नाही असं म्हणता. मला काय वाटत नाही का लगीन व्हाय म्हणून. तर नाही जमत, त्याला काय करायचं? अनुगा तंट न ग म्हणून इशा काढू नका म्हणतोय आम्ही. अहो तेच की, मग थांबून तरी काय करायचं आहे? असं कसं? लगीन जमलं नाही म्हणून नातं संपलं वय आपलं. आमचं जावई आहे तू, आला आहे तर 4 दिवस थांबा की. कुणाला थांबवत आहे? यासनीच जायचं म्हणता येत. आता कुणी बी कुठं बी जाणार नाही. गंगेला काहीतरी सांगायचं आहे.
काय ग गंगे? तुम्ही समधी बाळू आणि सत्तीच्या लग्नासाठी तयार आहे, पर या नाही म्हणती म्हणून हे लगीन होत नाही. तर मी लय विचार केला आणि अन काय? माझा आता या लग्नाला नकार नाही. गंगेला काय तर सांगायचं आहे. काय ग गंगे? माझा आता या लग्नाला नकार नाही. मायली की मिळून आमची गंमत करता का काय? अहो नाही जी, ती खरंच तयार आहे. वय नव वय. आणि आता तुम्ही समधी एवढं म्हणता आहात तर तुम्ही काहीतरी विचार केलाच असेल की. आणि मला बी आता असं वाटतं आहे का समजा चांगलं भाई. अगं बाय माझी ती हिऱ्या, हा? अरे देवच पावला की. होय की, मला तर असं वाटतंय सपनच हाय बघ. खरं आहे, सपान पडलं ग तसं आहे समज. गंगेचा होकार आला म्हणजे झालंच की समज. काय जाऊ अरे पण आमची सून कुठं आहे? बाहेर आहे. बोलव की तिला, तिला बी सांगा. अरे आताच नग सांगाय. मग कधी सांगायचं? आताच सांगू. सत्यवा, ए सत्य, काय ग आजी? तुला इथं राहायला आवडतं ना? वय आवडते की. हा, मग आता इथं कायमच राहायला आवडेल ना? वय आवडेल की. आय आपण इथं कायमचं राहणार आहोत? आपण नाही, तू कायमचं राहायचं इथं. म्हणजे? अगं म्हणजे तुझ्या आईनं लग्नाला होकार दिला आहे. कुणाच्या लग्नाला? कुणाच्या म्हणजे अगं तुझ्या आणि बाळूच्या. काय? पर मला लगीन करायचं नाही. हे बघ, तुला लगीन नाही करायचं मला ठाव आहे, पण मी आहे ना व. हा, माझं आई तुझं भलं होईल. तूच तर म्हणत होती बाळू मामांसंग माझं लगीन लागलं तर वाटूळ होईल म्हणून. मी रागाच्या भरात विचार करत होते म्हणून मला तसं वाटत होतं. पण जेव्हा नीट विचार केला तेव्हा समजलं का समजा चांगलं होईल. अहो, सत्तीला सांगितलं, बाळूला सांगायचं नाही. वय वय वय, त्याला बी बोलवा. बाळू, भीमा, इकडे या. काय झालं? बाळू, देवापुढं गुळ खोबरं ठेवून ये. गुळ खोबरं कशा पाहिजे? अरे सांगतो की, आधी ठेवत जा.
काय झालं? काय झालं नाही पण आता होणार आहे तुझं सत्तीचं लगीन. काय? होय आणि गंगी बी तयार झाली आहे. ती मस्त तयार असेल पण म्या ना का? बाळ्या आता समधी तयार आहेत खोडा घालू नका. खोटा गावल नका म्हणजे मी आधीपासून सांगतो आहे. हाय लगीन होणार नाही म्हणत होतीस ना? वय पण आता समधी तयार आहेत ना हो बाळू. समजामध्ये मी येत नाही का? ह? तसं नाही. आणि गंगूताई तू बरी तयार झालीस. पुरीला आयुष्यभर बिना लग्नाच ठेवीन पण मला देणार नाही म्हणली होतीस. आता काय झालं? अरे माझं मला समजलं का हे लगीन झालं तर सतीचं लय भलं होईल. होय का? तुला समज आहे का समजायला तयार केलाय तुला? आणि मी समजाच शेवटचं सांगतो आहे मला हे लगीन करायचं नाही. आणि म्या बी सांगतो आहे हे लगीन होणारच. आता बाळू नाही म्हणतोय आता त्याला कसं समजवायचं? अरे तुझे सासू सासरे आहेत की ते समजवत्यात. ऐकल बाळू त्यांचं वही नाव. वय आम्ही सांगतो त्याला. तुम्ही नका काळजी करू. वय वय म्हणजे सोयरी पक्की झाली म्हणायची ना? वय समजा चांगलं चाललं आहे. या बाळ्याचं काय करायचं? ह्यो एकलाच काय करतो इथं? पेटतंय का बघूया. बाळू ए तात्या ये मोरा. तुला काय समजलं रे? अरे एकलाच बसला आहेस? एकला कुठं आहे? दगड तोंड आहेत ना. अरे काय गरीबाची चेष्टा करतो. तात्या काय कामाचं असेल तर बोल. नाही तसा आज डोसकं फिरला आहे. हा डोसकं फिरला आहे? तर कशा पाहिजे? तुला काय करायचंय? गप गुमान जा
नाही तर तुझ्या धोताला जाग लावीन. नका बाबा हे असं नका करू. अरे बाबा एकला बसलेला दिसला म्हणून आलो म्या. बर एक विचारायचं होतं तुला, विचारू का? विचार. अरे तू ते मलप्पाच्या पोरीच्या लग्नाला गेला होता का रे? गेलो होतो. मयप्पा तर म्हणतो तू घरातच होता. होय, मग बरोबर आहे. अरे काय चाललं काय आहे बाळू? गेलो बी होतो म्हणतो आहेस, घरात बी होतो म्हणतो आहेस. खरं सांग ना. दोन्ही खरं आहे. तू काय सरळ सांगतच नाहीस बाबा. आधीच वैतागलेला आहेस. बर काय वैतागला आहेस ते तरी सांग. लग्नावरच की. हं, त्याला काय वैतागायचं? झालं ना आता लगीन. अरे मल्लपाच्या पोरीचं लगीन नव्ह, माझं लगीन. अरे तू लगीन? पण तो विषय तर बंद केला होता ना. होय, पण आता पुण्याला चालू झाला आहे. या लग्नामुळे काय काय भोगा लागताय. तात्या तुझं बरं आहे बघ, लगीनच नाही होत. अरे तुला लगीन नसल करायचं पण मला करायचं आहे. आणि माझ्या लग्नावरनं काही बोलूच नका. तुझं काय आहे ते तू सांग. आता सांगितलं तेवढं पुरं की. जा सांग जा पंचाला. अरे म्या कशा बाई पंचाल सांगू. आता जातोस का उठू म्या? नका नका बाबा. तू काय कायम धमक्यात देत असतोस. हे काय अजून सांगायचं नाही. हाय तेवढं पंचासने सांगू जाऊन. याला अजून खोदून विचारायला गेलो का खरंच शाप द्यायचा. होय बरोबर आहे, म्हणूनच आता जा. तुला ऐकू आलं का काय? होय, मला समजा ऐकू बी येतंय आणि समजा समजतोय बी. वर तुलाच एक समजत नाही, सांगू का? सांग सांग. तात्या तू जर आता इथनं गेला नाहीस तर तुझा जातो जातो जातो. तू इथं बसून राहा, एकलाच बसून राहा. इथं कोणी बी येणार नाही. कोण कसं येत नाही पाहिल की. येऊन दे बाला येऊन दे. मी जातो. जा. आया मला लगीन नाही करायचं. सत्तेत अगं तू नग काळजी करू, काय नाही होणार. आम्ही हाय ना व. आमच्या जवळ नाही राहायचं का तुला? राहायचं आहे पर आता तू काय बी विचार करू नग. तुला आजीजवळ राहाय मिळतंय हा विचार कर. आणि सत्य तू थांब जरा. आता पुढं काय काय करायचं आहे? म्हणजे म्हणजे हेच लगीन कधी करायचं, कसं करायचं? म्या काय म्हणतो हाय, बाकी समजा बोलण्याआधी भाऊसंग एकदा बोलून घ्या की. अरे हे बोलतील की, आपण बाकी बोलून घेऊ. हा नाही, भीमा बोलतो हाय ते बराबर आहे. आधी बाळूला तयार केलं पाहिजे. त्या बिगर बोलून काय उपयोग आहे का? बा तू काहीतरी कर. हा वय वय बोला बाळू संग. वय आलोच मी. हवं. आता तुम्ही कुठं निघाला? आलो की बाळाला घेऊन. नीट बोला त्याच्या संग. वय बा समजा चांगलं होत असताना उग तंटा नग. वय आलो. म्या बी येऊ का संग? ना ग मी जाऊन येतो. आणि उगा काळजी नका करू. मी समजवतो त्याला. वय वय वय.
चला म्हणजे एकदा का बाळू तयार झाला की सुपारी फोडूनच जाऊ. हा वय वय तसंच करूया. वय, वय. हा? तुमचं काय म्हणणं आहे? चालेल की उगा उशीर नका करा. कोणाला बोलवायचं नाही का? बोलवायचं की नाही बोलून कसं चालेल. पर जास्ती कुणाला नाही बोलवायचं. तेवढी 4 माणसं. बर. हाय बाळू तर तयार होऊ दे की. हे गेले आहेत ना व ऐकल त्यो. नाहीतर म्या बोलती त्याच्या संग. त्यो नाही म्हणायचं नाही. बाकी काय बोलायचं आहे का? हेच बाकी काय आहे ते बोलून घेऊ. वय. पण आमची लेकीची बाजू आहे, जरा सांभाळून घ्या. व्हाय व्हाय तुम्ही काळजी करू नका. आमची सत्ती का अशी तोंड पाडून बसते हाय. हा ये इकडे. अप्पा अयो गुंडप्पा, एक विचारायचं आहे. अयो विचार की रे गुंड. आपण गायत्री अक्काच्या लग्नाला का गेलो नाही? अयो गुंडू, ते सगळे वाईट लोक आहेत म्हणून गेलो नाही लग्नाला. वाईट वाईट कसं काय? त्यांनी तर कधीच कोणाचं वाईट केलं नाही. मग वाईट कसे? गुंडू, तुझ्या आप्पांनी सांगितलं ना ते वाईट लोक आहेत म्हणून. तू लहान आहेस, तुला काही गोष्टी समजत नाही. आणि तसंही मोठ्यांच्या गोष्टीत लक्ष द्यायचे नसते. हा पंच आता येऊ का विचारलंच नाही, आलोच. अयो सगळं तूच ठरवतोस का रे फुकटा? अप्पा हा काल आहे ते तरी विचार आधी. तसंही पटकन बोलत नाही कधी तो. असं काही नाही छोटं मालक. ए तात्या, काय सांगायला आलास ना ते सांग पटकन. हा हा तर बाळूचं लगीन ठरवायचं चाललं आहे. काय? ऐकून नाही आलं वाटतं. अहो बाळूचं लगीन ठरवायचं चाललं आहे. अयो ते ऐकूनच मी काय असं म्हटलं रे तात्या. मला काय बहिरा समजतोच? हा तात्या खोटं बोलतोय. हा खोटं कशा पायी बोलत छोटं मालक? कारण बाळूनी मला सांगितलं आहे तो लग्न करणार नाही म्हणून. यो, तुला कधी सांगितले रे गुंडू? जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हाच सांगितलं त्यांनी मला. मला बी तर बाळूनच सांगितलं आहे. आईची आण. तात्या थांब. गुंडू तू आत जा, आम्हाला जरा महत्वाचे बोलायचे आहे. नेहमी मला तू आत जायला सांगत असतेस. छोट्या मालकासने आत काऊन धाडलं? तुला काय करायचं रे पोपटा? जे सांगायला आला असं ते सांग. हा ते बाळूचं लगीन ठरवायचं चाललं आहे आणि ते चिडून त्या झाडाखाली जाऊन बसला होता. अयो, म्हणजे त्याला लग्न करायचे नाही तर? होय, लग्न पाय काय काय भोगावं लागण असं काहीतरी बोलत होता. लय वाईट टाकला होता तो. ए तात्या, तो अजून वैतागायला हवा बघ. आता हे सगळं देवपाच्या कानावर टाकून पुढे काय करायचं कसं करायचं ते ठरवायला पाहिजे.
बरोबर बोलताय. मलाही तेच वाटते आहे. इथं येऊन बसला आहेस होय? अरे समजा गाव हुडकून आलो. इथं काय करतो आहेस? घरात काय पाय थांबत नाही तुझा? नाही थांबत. आणि घरात पाय थांबावा असं काय होत आहे का? अरे न वया काय झालं? अरे समद्यांच्या कलानी घ्यायचं असतं बाबा. असं आपलंच खरं म्हणून नाही झालं. आता मला एक सांग, समद्यांमध्ये मी येतो का नाही? येतोच की. कायम स्वतःच्या मनाचं वागतो तेव्हा आम्ही काय म्हणतो का? म्हणत नाही वय. काय बी करत असताना ह्याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, पंचाला काय वाटतंय, चालूच असतं की. अरे गाव की म्हणल्यावर तेवढं बघावं लागतंय. तुझ्यागत करून चालतंय वय? माझं लगीन करा निघालाय हे बी काय गाव की म्हणूनच का? हा, लय पुढचं बोलू नका. चल घरला. नाही येणार म्या. नाही म्हणजे काय घर सोडायचा विचार आहे का काय? वेळ आली तर ते बी करीन. माझं लगीन करा निघालाय हे बी काय गाव की म्हणूनच का? हा, लय पुढचं बोलू नका. चल घरला. नाही येणार म्या. नाही म्हणजे काय घर सोडायचा विचार आहे का काय? वेळ आली तर ते बी करीन. लय शहाणा आहेस. चल गुमान. कुणी बी ना काय मला. नाही ते एकटाच बसणार आहे. बाळ्या शहाणपणा करू नकास नाही तर दिन एक ठेवून. चल गुमान चल घरला. चल उठ. नाही उठणार. तुला काय मार खायचा आहे का? ही थेर तुझ्या आय मोर करायची, माझ्या मोर नाही. गप गुमान घरला चल आणि लग्नाला वय मान. चल. लगीन तर म्या काय बी झालं तरी करणार नाही. तुला सरळ सांगितलं समजतं का नाही? नाही समजत हवं नाही का? बाळ्या बाळ्या गप गुमान घरला चल. तू आणि तुझी आय काय करायचं ते ठरवा. चल. बाळ्या तुला सरळ सांगतो आहे, उगा डोसकं फिरवू नकस. चल चल म्हणा. चल चल. आणि मग पुढे काय झालं? अरे पुढं मेलो वाजेनी. यायच्या काय गप्पा चालल्या आहेत? काय मिळतं काय बघूयात. आणि शिंगरू मेलो याला पटाले. हे भारी होतं. काय 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 काय? हे बघ हे बी आलं. अरे काय शिजू राहिलं? माईशी जाते खातो का? अरे इशय काय शिजू राहिला तुमचा? नाही बाबा, आमच्या कायचा इशय. इशय तर तुझ्या का असेल. माझ्याकडे बी काही नाही. मग तुमच्या काय कोरड्यात गप्पा चालल्या काय? अरे तसं नाही, मल्लप्पा बद्दल बोलत होतो. मल्लप्पा बद्दल? त्याच्याबद्दल काय बोलायचं? अरे काय बोलायचं म्हणजे? अरे घरात काय खाया नसताना त्यानं पोरीचं लगीन करून दावलं, आणि ते बी सावकाराच्या पोरासंग. मानलं पाहिजे बघ त्याला. अरे त्याला नाही, बाळप्पाला मानलं पाहिजे. त्याच्यामुळं झाला आहे समज. काय सारखं बाळ्याचं कौतिक करत असतो तू? काय केलं त्याने? घराच्या बाहेर बी पडला नाही तो. हा, अरे बाळप्पा कसा हाय हे काय सांगाय पाहिजे वय. आणि ते बी तुला. मला मी काय केलं रे? अरे काय बोलतो, काय वागतो, तुला समज ठाव आहे ना व. हा तसं समजा ठाव असतं मला. आ, ते बघ त्या बाळ्याला कसं माया ओढत ओढत घेऊन चाला बघ. अरे काय केलं आता बाळून? काय केलं म्हणजे? अरे त्याच्या लग्नाचं चाललं आहे ना, मग ते तिकडे रुसून बसला होता. आता मायप्पा त्याला न्यायला आला असन, तो येत नसन गप गुमान, त्याच्यामुळे ओढत ओढत घेऊन चालला.
अरे पर लग्नाचा विषय तर थांबला होता ना व तू काय बी बोलू नका बघ तात्या. हा काही बी कसं ते खरं आहे तेच बोलतो मी. बघ कसं वडत वडत घेऊन चालला बघ. अरे पर बाळप्पाला कशा पायी ओढतो हाय. मायपा ए मायपा अरे नका त्या पोराची हेळसांड करू. मायपा अरे गप्प ना महादू. अरे त्याच्या घरातलं ते बघून घेतील ना. अरे पर तुला काय सारखं मधी 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 बा आहे त्याचा त्यो. आता बाला किंमत दिली नाही म्हणलं चिडलच की त्यो. तात्या बोल तू बी बोल. तुम्ही समधी बोला. तुम्ही आज समधी या पोराच्या हात धुवून मागे लागले आहेत. पर काळ्या दगडावरची रेघ हाय का एक दिवस समधी या पोराच्या मोर हात जोडून उभं राहत्या. बाळू काय झालं जी? काय होणार आहे आजवर कोणाच्या बाचं ऐकलं आहे का यानं? बाप झालं काय जी? याचं काय करायचं ते तू बघ आता. माझ्याच्यानं तो ऐकाय तयार नाही. आला का तुम्ही? बाळू कुठं गेला होतास र? कुठं नाही. अरे असं का बोलतो हाईस? नीट विचारलं नव? मग मी बी नीटच सांगितलं. बाळू काय झालं आहे चिडाया? तुला ठावच नाही ना? रब, असं डोसक्यात राग घालून घेऊन कसं चालेल बाळू? हा गंगूताई काय परकी हाय का सत्ती परकी हाय? घरातलीच हाय ना व आणि जगरीत हाय. लगीन करायला पाहिजे. बाहेरची कुणी बघितली हाय का? घरातलीच आहे की. घरातल्या आणि बाहेरची काय मला लगीनच नाही करायचं. आता म्या वय म्हणलं तर ह्याची थेर सुरू झाली का? मी आधीपासूनच नाही म्हणतो आहे. हाय अगं काय ना कसं सांगायचं ह्याला? मी समजा विचार करूनच वय म्हणलं होतं ना व. माझ्या शब्दाला काय किंमत आहे का नाही? का ह्यो म्हणाल तसंच म्हणाल आहे कायम? आणि माझ्या लेकीला काय समजतोस र तू? बोल. होय होय तुझ्या लेकीला सोनं लागलाय बाय. पुन्हा सगळं करायचं आहे ना लगीन ते कर. माझ्या गळ्यात नका बांधूस. ए अरे कोणासंग काय बोलावं कसं बोलावं समजतं का नाही तुला? हा काय झालं काय? काय होणार आहे? त्याची थेर चालली आहेत लगीन करायचं नाही म्हणून. असं हाय वय. मग थांबून काय उपयोग आहे? निघतो मग आम्ही. वय 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 चला. गंगे तू बिचार. असं नका करू जी. म्या बोलते की त्याच्या संग. काय उपयोग? बाळू नाही म्हणतोय. आधीपासून याला धाकात ठेवलं नाही म्हणून असं झालं आहे ह्यो. आय बाळमामा नाही म्हणत आहेत ना मग? मग मला बी लगीन नाही करायचं. आणि मलाच नाही करायचं. मग निघाव का आम्ही? हे बघा समधी जरा शांत बसा आणि आजचा दिस तेवढं थांबा. म्या बोलती त्याच्या संग. उगा समध्यांनी त्याच्या डोसक्या भोवती भुंगा नका लावू. काय गोंधळ घालायचा तू घाला आणि मिटून टाका यो विषय. वय की
म्हणजे आमासनी बी समजल थांबायचं हाय का नाही. मी तरी आईला बी नग म्हणत होती. सत्य तू थांब. आपण ह्याची थेर खपवून नाही घ्यायची. त्याला आता सरळ नाही केला नव तर डोसक्यावर बसल उद्या. आय काय करायचं ह्याचं? कुणी बी काय बी करू नका. या बघती काय ते. देवप्पा अहो हे काय चाललं हाय मला तर काय बी समजना बघा. अरे हे समज सोपं असतं तर समद्यांनी हेच नसतं का केलं हा. अरे हे कळाया लय मोठा अभ्यास करावा लागतो बाबा. असल पण मला काय वाटतंय ठाव आहे का तुम्हाला? बोल काय तुझ्या मनात असेल ते बोलून मोकळा हो. हा तुमच्या गुरुसनी बोलून घ्या एकदा. अहो त्या बाळ्याचा विचार करू करू माझं डोसकं पर फुटायची आली आता. अरे त्यासनी काय दुसरं काम नाही का काय? इतक्या किरकोळ माणसासाठी त्यासनी इथं बोलवायचं वय? किरकोळ बाळू काय किरकोळ आहे वय? अरे माझ्या गुरुजींसाठी बाळ्या म्हणजे पायाची धूळ हाय धूळ. त्याच्यासाठी ते इकडे येणार होय. अहो बाळ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी तर येतील का नाही? माझ्यासाठी ते कधी बी येते पण आता नाही. वेळ आली का बघू. पंचा त्याला काय बी ठाव नाही आणि विचारून उपयोग बी नाही. तेव्हा तुझ्या कामासाठी आला आहेस ते बोल. अय्य अय्य देवप्पा एक जबरदस्त बातमी घेऊन आलो बघा मी. अय्य बाळूच्या घरी बाळूच्या लग्नाची हालचाल सुरू आहे बघा देवप्पा. अय्यो अंगाशी गायो त्यात बघ काय आहे. बघ ते बघ 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 आहे का? त्यात काय बी नाही. हे आहे काहीतरी कराय घे पटकीन जा. अरे किती भूक भूक करतो हा हिर्या. आता भूक लागली आहे तर काय करा. काहीतरी बनीव आणि वाढ पटकीन जा. इथं काय वाढून ठेवलं आहे आणि तुझं काय चाललं आहे? का काय झालं? सत्यान बाळूच्या लग्नाचं पुढं कुठपर्यंत जायचं हे बघाय नको का? आता तर गंगी बी तयार झाली आहे पण तो बायाच नाही म्हणतोय. ते ठाव आहे मला. पुढं काय कराय नको का? आता घरची समजवतील की त्याला. अरे कवापर्यंत हा हे असंच चालू राहिलं ना एक दिवस हात हलवत आपल्याला घरला जावं लागल. हे आय असं नाही व्हायला पाहिजे. नाही व्हायला पाहिजे ना. यासाठी काहीतरी डोसकं चालवाय पाहिजे. हा अरे बाबा समद्या गावाला कळलं आहे बाळू आणि सत्याचं लगीन ठरत आहे म्हणून. आय एक काम करू का? सांगू नका कर. अगं तसं नाही. मी हे काम कधी असं केलं नाही म्हणून विचारतो आहे. हा
असं कंच काम आहे? अगं पंचाला जाऊन सांगतो. त्यो काय करणार आहे? त्यो म्हणणार तुमच्या घरचं आहे, तुम्ही बघा. अगं तसं नाही, पंचाला सांगतो म्हणजे चावडीवर जातो. कसं बोललास हिरिया, तुला बी डोसका हाय बर का. पैकी अगं माझ्या पुढीच्या आयुष्याचा प्रश्न हाय. वाय वाय, मग जा जा जा. हा, जातो आणि सांगतो. कोण कुठं चालला हाय? आणि सारखी काय तुमची खुसूर फुसूर चाललेली असती? समजल येळ आल्यावर समजल. तुमची कवा येळ यायची? सोडा, घरला कवा जायचं? 2 दिवस थांब मग बघू. आता 2 दिवसांनी काय म्हणणार आहे? कशा पायी थांबायचं? मी आवय म्हणलं तर बाळू नाही म्हणतो. मग कशा पायी थांबायचं? जायचं आपल्या घरला. एकदा नाही म्हणलेलं समजत नाही होत आणि कळल समज. बाळूच्या घरी बाळूच्या लग्नाची हालचाल सुरू आहे बघा देवप्पा. अय्यो, काय सांगतोस काय? बाळूने स्वतः याला सांगितले. काय रे त्या? वय वय, आणि बाळ्याला लगीन करायचं नाही हे बी समजलं आहे. हा का करायचं नाही? इथं ज्यांना करायची त्यांची काय होत नाहीत, आणि ज्यांची होत्यात त्यांना करायची नाहीत. अय्यो, त्याला काय करायचं तो करेल. आपण काय करायचं? आपण काय करणार पंच? शुभ कार्य हाय, उद्या आपण होऊन द्यायचाच नाही. आणि हे लग्न मोडून काढायचं नाही. कोणी बी हे लगीन मोडायचं नाही. बर, काय बी करून हे लगीन झालंच पाहिजे. अय्यो अय्यो, पण कारण काय देवप्पा? पंचा, बाळ्या लग्नाच्या बेडीत अडकल हे आपल्यासाठी चांगलंच आहे की. अय्यो अय्यो, याचा मी विचारच केला नाही देवप्पा. अय्यो, लग्न झाल्यानंतर खूप अडचणी येतात. अय्यो मला ठाऊक. तो बाळू पण लग्न झाल्यानंतर खूप अडचणीत येईल. अय्यो. वय, आणि म्हणून बाळ्याच्या लग्नासाठी समधी मदत करा. काही बी करून हे लगीन व्हायला पाहिजे. बघितलं का मंगळू? जे म्या पाहत होतो तेच होत होत. खुंडम कुंडा, भुंडम भुंडा, कुंडम कुंडा. एवढा राग आला आहे भाई का? शेजारी बसायचं बी नाही. वाय, आणि बोलणार बी नाही तुझ्या संग. का बरं? तुला ठावा हाय का ते? का तू काय म्हणत होती ते? तू आधी म्हणत होतीस का बाळू मामांसंग माझं लगीन लावणार नाही, आणि इथं आल्यावर लागलीच तयार झाली वय. अरे बाळा, मी विचार केला नसेल का? हा, काय विचार केला हाय? अगं, मी आज समजत होते तसा बाळू खोळा नाही. पर संगीत त्यासनी खोळा म्हणतात. समद्यासनी तसं वाटतं कारण तो समद्यांपरीच वेगळा आहे, पण तो खुळा नाही. आणि इथं तुझी आजी हाय, आजा हाय, तुला बी इथं राहायला आवडतं की? हा, आणि आम्ही बी येत जाऊ. समद कसं मनागत आहे बघ, म्हणून मी तयार झाले. गंगूताई, तुझ्या संग जरा मला बोलायचं. हा, बोल की.
कशी काय लग्नाला तयार झालीस? आधी तर माझ्यावर लय राग होता ना मग, हा? मला खुळा म्हणत होतीस, माझ्या पुरीला बिगर लग्नाची ठेवी पर तुला द्यायची नाही असं म्हणत होतीस ना मग आता काय झालं? बाळू, अरे ते मी रागाच्या भरात बोलत होते. माझ्या मनात असं काय बी नाही बघ. तुझ्या मनात काय बी नव्हतं, तू रागाच्या भरात बोलली. लग्नाला तयार नव्हतीस ना? भय, पण नंतर विचार केल्यावर मला समजलं का मी चुकती आहे. आधी विचार केला नव्हतास का? अरे आधी बी विचार केला होता, पर एकाच बाजूने केला होता. एका बाजूने म्हणजे? आणि दुसऱ्या बाजूने काय केलं? अरे लोक तुला खोळा म्हणतात, मग मला बी तसंच वाटत होतं. पण मी विचार केल्यावर समजलं का असं काय नाही. आणि मग माझा विचार बदलला. तू साधा नाहीस. साधा नाही म्हणजे? मी काय माणूस नाही का? अरे तसं नाही, माणूसच आहेस, पर देवगुणी आहेस. तू माझ्या सत्तीला लय आनंदात ठेवशील बघ. हे बघ गंगूताई, तुला कुणी सांगितलं ठाऊन नाही. तुझा विचार का बदलला ते बी ठाऊन नाही. एक सांगतो आणि मनापासून, हे लगीन न करण्यातच भलं आहे. अरे आता तू रागाच्या भरात विचार करतो आहेस. तू बी नीट शांतपणे विचार कर, मग तुला आम्ही समधी बरोबर वाटत. मी शांतपणानंच विचार केला आहे. तू समजेस नाही म्हणून सांग.